नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। सदलगा येथील कोयंपू सरकारी शाळा समूहाच्या प्रांगणाच्या आवारात आज विद्यार्थ्यांसाठी आमदार गणेश हुक्केरी यांच्याकडून कूपनलिकेची खुदाई। शालेय विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार, विद्यार्थी व पालकवर्ग यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण। चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या कोयंपू सरकारी शाळा संकुलात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय होत होती। अनेक वेळा ही गैरसोय दूर व्हावी यासाठी संबंधितांना निवेदन दिलं, परंतु ही उणीव पूर्ण झाली नाही। मात्र ही गंभीर बाब शिक्षणप्रिय व जनप्रिय चिकोडी सदलगा मतदार क्षेत्राचे माननीय आमदार गणेशअण्णा हुक्केरी यांच्या संवेदनशील नजरेतून सुटली नाही। त्यांनी ताबडतोब त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने त्यांच्या विशेष प्रयत्नातून शाळेच्या आवारात नवीन बोरवेल मारून देण्यात आली असून कूपनलिकेला पाणीही भरपूर मिळालं आहे। यामुळे विद्यार्थ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये व पालक वर्गामध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे। या नवीन कूपनलिकेमुळे विद्यार्थ्यांचा पिण्याच्या पाण्याचा अनेक दिवसांचा प्रश्न आता कायमचा मिटणार आहे। आमदार गणेश हुक्केरी यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची व सुविधेची काळजी घेत ही महत्त्वपूर्ण सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल अझरुद्दीन शेखजी व शाळा प्रशासनाने, विद्यार्थ्यांनी व पालकांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानून त्यांना खूप खूप धन्यवाद दिले आहेत। या कूपनलिका खुदाई प्रसंगी सदलगा नगर परिषदचे मुख्य अधिकारी डॉक्टर SR रुके यांच्यासह संतोष नवले, अझरुद्दीन शेखजी, भीमराव माळके, संजू कांबळे, अत्ताउल्ला मुजावर, उदय बदनिकाई, हरीश हितलमणी, राजकुमार डांगे, विकास हेगरे, विजय देसाई, शिरीष आडके, सिकंदर डांगे, महेश देसाई, शौकत आवटी, मुबारक मुल्ला, सद्दाम मणेर यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शहरातील पत्रकार, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम। ಇವತ್ತು ಸದಲ್ಗಾ ಒಂದು ಪುರಸಭೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಕುವೆಂಪು ಶತಮಾನೋತ್ಸವ ಕ್ಯಾಂಪಸ್ನಲ್ಲಿ ಸರಿಸುಮಾರು 7 ರಿಂದ 8 ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳಿದ್ದು ಸರಿಸುಮಾರು 1500ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಕ್ಕಳ ಒಂದು ನೀರಿನ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತು। ಶಾಶ್ವತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಪರಿಹಾರ ಆಗೋಗೋಸ್ಕರ ನಾವು ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರ ಗಮನಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಾಗ ಶಾಸಕರು ಅದಕ್ಕೆ ತತ್ಕ್ಷಣ ಸ್ಪಂದನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅದರ ಜೊತೆಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಶಾಸಕರಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಹೋರಾಟನೂ ಮಾಡಿದ್ವಿ, ಜೊತೆಗೆ ಮನವಿನೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಮನವಿ ಕೊಟ್ಟು ಅದರ ಜೊತೆಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಶಾಸಕರು ಅದಕ್ಕೆ ಸ್ಪಂದನೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ। ನೀಡಿ ಇವತ್ತೇನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಮಗೆ ಬೋರನ್ನು ಹೊಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇದರ ಮಧ್ಯದಾಗಿ ನಮ್ಮ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಗಣೇಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರಿಗೆ ಸಮಸ್ತ ನಮ್ಮ ಸದಲಗಾದ ಮಕ್ಕಳ ಪರವಾಗಿ, ಪಾಲಕರ ಪರವಾಗಿ, ಎಲ್ಲ ಹೋರಾಟಗಾರರ ಪರವಾಗಿ, ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರ ಪರವಾಗಿ, ಎಲ್ಲ ಸ್ಥಳೀಯ ಜನರ ಪರವಾಗಿ ನಾವು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಜೋರಾದ ಧನ್ಯವಾದ ಚಪ್ಪಾಳೆ ಮುಖ ಧನ್ಯವಾದ। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ। ನಾನು ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆ ಸದಲಗಾದ ಪ್ರಭಾರಿ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯ। ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಕುವೆಂಪು ಒಂದು ಆವರಣದೊಳಗೆ ನೀರಿನ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಬಹಳ ವರ್ಷಗಳಿಂದ ಇತ್ತು। ಇದರ ಹಿಂದೆ ಕೂಡ ಒಂದು ಬೋರ್ ಹೊಡೆದಿದ್ರು, ಆದರೂ ಕೂಡ ಅದಕ್ಕೆ ನೀರು ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿರಲಿಲ್ಲ। ಆದರೆ ಇವತ್ತಿನ ಒಂದು ಯುವಕರು ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿಯ ನಾಯಕರು ಎಲ್ಲರ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮಲ್ಲೇ ಕೊಳವೆ ಬಾವಿಯ ಒಂದು ನೀರನ್ನು ಇದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಎಲ್ಲರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳ್ತೀನಿ। ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಮಾನ್ಯ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಾದಂತಹ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಶಾಲೆಯ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯರ ಪರವಾಗಿ, ಶಿಕ್ಷಕರ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಆವರಣದೊಳಗಿರತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಪರವಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು